नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. हरे कृष्ण. चला तर आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. आजच्या कथेचे नाव आहे मुकम करोती वाचालम. एका वेड्याला शहाणं कसं बनवलं स्वामींनी हे आपण पाहूयात. चला तर सुरुवात करूयात. अक्कलकोटजवळ मैदर्गी नावाचे गाव आहे. तेथे स्वामींचा निस्सिम भक्त राहत होता. स्वामी मैदर्गीला आले की तो त्यांची सेवा करायचा. त्याला 2 मुले आणि 3 मुली होत्या. दुर्दैवाने सगळी मुले वेडसर होती. त्यापैकी मन्याबा नावाचा एक मुलगा वेडसर तर होताच आणि मुकाही होता. त्याचे स्वामींवर अतिशय प्रेम होते. त्या ब्राह्मणाने आपली व्यथा कधीही स्वामींना सांगितली नाही. देवयोगाने ब्राह्मण, त्याची पत्नी आणि 5 पैकी 4 मुले एका साथीच्या आजाराने एकाएकी गेले. फक्त मन्याबा वाचला. तो वेडा आणि मुका असल्याने त्याला काहीही समजत नव्हते. त्याला कोणाचाही आधार नव्हता. त्याचे खूप हाल होऊ लागले. स्वामींना हे अंतर्ज्ञानाने समजले. स्वामींनी त्याला आधार द्यायचे ठरविले. एकदा स्वामींचे भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला जायला निघाले. स्वामींच्या कृपेने ते मन्याबाला अक्कलकोटला घेऊन आले. स्वामींनी त्याच्याकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहून बोलले, "अरे वेड्या, या शहाण्यांच्या जगात तुझे कसे होणार?" तेव्हा मैदर्गीची भक्त मंडळी स्वामींकडे बघून बोलली, "स्वामी, त्याला कोणीच नाही. तुम्ही याचे वेड घालवा. त्याला वाणी नाही, तर त्याला 4 शब्द बोलता येतील असे काहीतरी करा." स्वामी त्याच क्षणी काहीच बोलले नाहीत. त्या मंडळींनी मन्याला परत स्वामींच्या चरणांवर घातले व ते मैदर्गीला निघून गेले. त्यानंतर मन्याबाला स्वामींचे कृपाछत्र मिळाले. तो त्यांच्या कृपाछत्रेखाली वाढू लागला. स्वामींनी त्याला वाणी दिली. मन्याबा मराठी आणि कानडी या 2 भाषांमध्ये अचानक बोलू लागला. जणू काही त्याने दोन्ही भाषा लवकरच आत्मसात केल्या होत्या. स्वामींनी त्याचे वेड घालवून त्याला साधकास अवस्था प्राप्त करून दिली. स्वामी नामात तो दंग राहू लागला. स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाल्या. त्यामुळे त्याची गावात प्रतिष्ठा वाढली. लोक त्याच्याकडे आपले प्रश्न घेऊन येऊ लागले. "आपले काम होईल का?" लोकांनी असे विचारल्यावर मन्याबाने त्यावर उत्तर देत जर म्हटले की "हो होईल" की लोकांचे काम जरूर व्हायचे, "नाही होणार" की लोकांचे काम नाही व्हायचे. म्हणून लोक आपली काम होण्यासाठी त्याला आग्रह करायचे. तेव्हा मन्याबा बोलायचा, "स्वामी मला मारतील." मन्याबाला काहीच कळत नव्हते. परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन बोलायला शिकविले होते. त्याला जगण्यासाठी एक साधन दिले होते. त्यामुळे आता तो सिद्ध पुरुष म्हणून ओळखला जाऊ लागला. आपल्याला ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.